डॅश हा ॲनालिडा व संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे. पॅरिपॅटस हा ॲनालिडा व संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे. DNA धाग्यावरील RNA धाग्यावर पाठवण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? प्रतिलेखन म्हणतात. DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवायचं असलं तर प्रतिलेखन म्हणायचं. प्रथिनाची निर्मिती डॅश घडून येते हे जॉर्ज बिल्डल व एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिले. प्रथिनाची निर्मिती कशावर होते? जनुकामार्फत घडून येते हे जॉर्ज बिडल व एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिले. उत्क्रांती म्हणजेच डॅश होय. उत्क्रांती म्हणजेच क्रमविकास. उत्क्रांती म्हणजेच क्रमविकास. अचानक घडणाऱ्या बदलामागील कारणभाव ह्युगो द व्हिस यांच्या डॅश सिद्धांतामुळे लक्षात आला. उत्परिवर्तन सिद्धांत. अचानक घडणाऱ्या बदलामागील कारणभाव ह्युगो द व्हिस यांच्या उत्परिवर्तन सिद्धांतामुळे लक्षात आला. सुमारे 10,000 वर्षांपूर्वी बुद्धिमान मानव शेती करू लागला. निअँडरथॉल मानव हा पहिला बुद्धिविकसित झालेला मानव म्हणतात. पहिला बुद्धिविकसित झालेला मानव निअँडरथॉल मानव. जनुकातील न्यूक्लिओटाइडच्या अचानक आपली जागा बदलण्याच्या क्रियेला डॅश म्हणतात. काय म्हणतात त्याला? प्रतिलेखन. जनुकातील न्यूक्लिओटाइडच्या अचानक आपली जागा बदलण्याच्या प्रक्रियेला प्रतिलेखन म्हणतात. जनुकातील जे काय न्यूक्लिओटाइड्स अचानक आपली जागा बदलते त्याला प्रतिलेखन म्हणायचं. वॉटसन सटन याने डॅश पेशीमध्ये गुणसूत्रे जोड्याच्या स्वरूपात पाहिली. नाकतोड्याच्या. वॉल्टर सटन याने नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्रे जोड्याच्या स्वरूपात पाहिली. आधुनिक आनुवंशिकतेचा प्रारंभ गेर्गोर जॉर्ज मेंडल. फ्रँकाईस जेकब व जॉर्ज मोनॉड या अनुवंशशास्त्रज्ञांनी जीवाणूच्या पेशीत DNA द्वारे होणारे डॅश संश्लेषणाची प्रतिकृती तयार केली. कशी तयार केली ती? प्रथिने. फ्रँकाईस जेकब व आणि जॉक मेनॉड या अनुवंशशास्त्रज्ञ कोण? फ्रँकाईस जेकब, जॉक मेनॉड अनुवंशशास्त्रज्ञांनी जीवाणूच्या पेशीत DNA द्वारे होणारी प्रथिने संश्लेषणाची प्रतिकृती तयार केली. जनुकाचे वहन डॅश मार्फत होते तर जनुकाचे वहन गुणसूत्रामार्फत होते. जनुकाचे वहन गुणसूत्रामार्फत होते. काय पेशी आणि मूल पेशी डॅश विभाजनाने तयार होतात. काय पेशी आणि मूल पेशी कशाने तयार होतात तर ते सूत्री विभाजनाने तयार होतात. काय पेशी आणि मूल पेशी सूत्री विभाजनाने तयार होतात. प्रकल्प विभाजनात तर्कतंतू मध्य अवस्था या अवस्थेमधून दिसू लागतात. प्रकल्प विभाजनात तर्कतंतू मध्य अवस्था या अवस्थेपासून दिसू लागतात. सूत्री विभाजनाच्या डॅश अवस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर
संरचित होतात. मध्य अवस्था. सूत्री विभाजनाच्या मध्य अवस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर संरचित होतात. हाडामध्ये डॅश हे अमिनो आम्ल असतात. तर हाडामध्ये हाडामध्ये हे अमिनो आम्ल असते. कुठले? ऑक्सिसन. जीवनसत्व B2 हे रासायनिक दृष्ट्या रायबोफ्लाविन असते. जीवनसत्व B2 हे रासायनिक दृष्ट्या रायबोफ्लाविन असते. जास्त प्रमाणात खाल्लेली कर्बोदके शरीरात यकृत आणि स्नायूमध्ये डॅश स्वरूपात साठवली जातात. ते ग्लायकोजनच्या. जास्त प्रमाणात खाल्लेली कर्बोदके शरीरात यकृत आणि स्नायूमध्ये ग्लायकोजनच्या स्वरूपात साठवली जातात. जास्त खाल्लेली कर्बोदके यकृत आणि स्नायूमध्ये कशी साठवली जातात? ग्लायकोजनच्या स्वरूपात. प्रथिनाचे प्रद्रव्य पटल तयार करण्यासाठी डॅशच्या रेणूची आवश्यकता असते. फॉस्फोलिपिड. प्रथिनाचे प्रद्रव्य पटल तयार करण्यासाठी फॉस्फोलिपिडच्या रेणूची आवश्यकता असते. प्रथिनाचे प्रद्रव्य पटल तयार करण्यासाठी फॉस्फोलिपिड या रेणूची आवश्यकता असते. ग्लुकोज विघटन किंवा ग्लायकोलायसिस ही प्रक्रिया डॅश घडते. पेशी द्रव्यात. ग्लुकोज विघटन किंवा ग्लायकोलायसिस ही प्रक्रिया पेशी द्रव्यात घडते. ग्लुकोविघटन आहे. ग्लायकोलायसिस ही प्रक्रिया पेशी द्रव्यात घडते. एटीपीला डॅश असे म्हणतात. एटीपीला ऊर्जेचे चलन असे म्हणतात. एटीपीला ऊर्जेचे चलन म्हटले जाते. सूत्रपेशी विभाजनाच्या डॅश अवस्थेत केंद्रकावर पूर्णपणे नाहीसे होतात. मध्य अवस्थेत. सूत्रपेशी विभाजनाच्या मध्य अवस्थेत केंद्रकावर पूर्णपणे नाहीसे होतात. मध्य अवस्थेत. आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी डॅश प्रकारचे शोषण करतात. ते कुठल्या? विना ऑक्सिशोषण नाही, पेशी शोषण. आपण व्यायाम करताना आपल्या पेशी शोषण करतात. विना ऑक्सिशोषणाचे ग्लुकोज विघटन आणि डॅश हे 2 टप्पे आहेत. विना ऑक्सिशोषणाचे ग्लुकोज विघटन आणि किण्वन हे 2 टप्पे आहेत. विना ऑक्सिशोषणाचे ग्लुकोज विघटन आणि किण्वन हे 2 टप्पे आहेत. तुमच्या वर्गातील प्रणव व प्रीती ही जुळी भावंडे आहेत. प्रणव प्रीती जुळी भावंडे. तरी काय? द्वियुग्मजी आहेत. एका शुक्राणूची लांबी डॅश मायक्रोमीटर असते. ती किती? 60 मायक्रोमीटर. एका शुक्राणूची लांबी 60 मायक्रोमीटर असते. शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो. हे प्रजनन डॅश प्रकारचे आहे. तर हे कशाला आहे? हे आहे कलिकायन. खंडीभवन आहे. शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जगू लागतो. हे प्रजनन आहे. खंडीभवनाचे आहे. मानवी शुक्रपेशीची निर्मिती डॅश अवयवात होते. वृषण. मानवी शुक्रपेशीची निर्मिती वृषण या अवयवात होते. भिन्न पेशीच्या संयोगाशिवाय डॅश हे प्रजनन घडून येते. अलैंगिक. भिन्न पेशीच्या युग्मकाच्या किंवा संयोगाशिवाय अलैंगिक प्रजनन घडून येते. परागकोशातील कोष्टकामध्ये डॅश विभाजनाचे परागकण तयार होतात. तर ते कुठले होतात? अर्धसूत्री विभाजन.
परागकोशातील कोष्टकामधील विभाजनाने परागकण तयार होतात. अर्धसूत्री विभाजन. परागकोशातील कोष्टकामध्ये अर्धसूत्री विभाजनाने परागकण तयार होतात. रताळे या वनस्पतीमध्ये द्वारा प्रजनन होते. मुळा. रताळ्यामध्ये मुळाद्वारे प्रजनन होते. उभे द्विविभाजन डॅश प्राण्यात आढळते. उभे द्विविभाजन युग्लिना. उभे द्विविभाजन युग्लिना. उभे द्विविभाजन युग्लिना या प्राण्यात आढळते. जनक पेशी. जनक पेशी डॅश पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. कालिकायन. जनक पेशी कालिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. जनक पेशी कालिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. गाजर व मुळा या वनस्पती मुळाच्या आधारे डॅश करतात. गाजर मुळा या वनस्पती मुळाच्या आधारे शाकीय प्रजनन करतात. गाजर मुळा या वनस्पती मुळाच्या आधारे शाकीय प्रजनन करतात. सायफिलिस हा आजार डॅशमुळे होतो. सायफिलिस हा आजार जीवाणूमुळे होतो. सायफिलिस हा आजार जीवाणूमुळे होतो. प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक डॅश पासून स्रवते. प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक पित्तपिंडापासून स्रवते. प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक पिंडापासून स्रवते. स्वयंपोषी वनस्पती या अन्नसाखळीत उत्पादक पातळीवर आहेत. स्वयंपोषी ज्या वनस्पती अन्नसाखळीमध्ये उत्पादक पातळीवर आहेत. डॅश प्रदूषणामुळे जनुकीय बदल घडून येतात. तर ते काय? किरणोत्सारी. किरणोत्सारी प्रदूषणामुळे जनुकीय बदल घडून येतात. आसाममधील कोणत्या अभयारण्यास धरणे व पाण्याचा होत असलेला बेसुमार वापर याचा फटका बसलेला आहे? ते कोणत्या अभयारण्य? मानस. आसाममधील कोणत्या अभयारण्यास धरणे व पाण्याचा होत असलेला बेसुमार वापर याचा फटका बसला आहे? मानस. शेकरू खार धोक्यात असलेल्या डॅश प्रजातीचे उदाहरण आहे? अनिश्चित. शेकरू खार धोक्यात असलेल्या अनिश्चित प्रजातीचे उदाहरण आहे. परिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जाते त्यास डॅश असे म्हणतात? परिसंस्था. परिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जाते त्यास परिसंस्था असे म्हणतात. आसाममध्ये जोरहाट येथील कोकिलामुख जंगलाला डॅश म्हणून ओळखले जाते? आसाममधील जे काय जोरहाट आहे येथील कोकिलामुख जंगलाला मोलाई जंगल म्हणून ओळखले जाते. आसाममध्ये जोरहाट कोकिलामुख जंगलालाच मोलाई जंगल म्हणून ओळखले जाते. आसामच्या मानस अभयारण्यातील डॅश या प्राण्याला धोका उत्पन्न झाला आहे? कोण्या प्राण्याला धोका उत्पन्न झाला आहे? एकशिंगी गेंडा. जागतिक जैवविविधता दिन दरवर्षी डॅश दिवशी साजरा केला जातो? जागतिक जैवविविधता दिन दरवर्षी 22 मेला साजरा केला जातो. जागतिक जैवविविधता दिन 22 मे. डॅश ज्ञानाची नोंद करून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे? कोण्या ज्ञानाची? तर पारंपरिक ज्ञानाची नोंद करून ठेवणे अत्यावश्यक आहे. डॅशनुसार दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांच्या व्यापारावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे? कलम सांगायचा. कोणत्या कलमानुसार? कलम 49 अ. कलम 49 अ नुसार दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांच्या व्यापारावर बंदी घालण्यात आली आहे. परंपरेने चालत आलेल्या आणि समाजाने सांभाळलेल्या अभयारण्यांना देवराई म्हणतात. जगामध्ये सुमारे डॅश जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे अधिकच नष्ट होत चालली आहे? 86%. जगामध्ये सुमारे 86% जैवविविधताची
संवेदनक्षम क्षेत्रे आधीच नष्ट झालेली आहेत. 86% तर नष्ट झाले आधीच. काय करायचं? इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून कार्बन मोनॉक्साईड तयार होतो. इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून कार्बन मोनॉक्साईड तयार होतो. साठवलेल्या पाण्यात डॅश ऊर्जा असते. स्थितीज ऊर्जा. साठवलेल्या पाण्यात स्थितीज ऊर्जा असते. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात कोळशातील डॅश ऊर्जेचे रूपांतर टप्प्याटप्प्याने विद्युत ऊर्जेत होते. तर कुठलं ते रासायनिक. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात कोळशातील रासायनिक ऊर्जेचे रूपांतर टप्प्याटप्प्याने विद्युत ऊर्जेत होते. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात कोळशातील रासायनिक ऊर्जा असते. त्या रासायनिक ऊर्जाचे रूपांतर टप्प्याटप्प्याने विद्युत ऊर्जेत होते. पुढीलपैकी डॅश हा पर्यावरणस्नेही स्रोत आहे. पर्यावरणस्नेही स्रोत आहे जलविद्युत. पुढीलपैकी जलविद्युत हा पर्यावरणस्नेही स्रोत आहे. कोळसा नाही, खनिज तेल आणि अणु इंधन आहे. खालीलपैकी कोणता हरित ऊर्जेचा स्रोत नाही असं म्हणलेलं आहे? वारा हरित ऊर्जेचा स्रोत आहे. नैसर्गिक वायू आहे. सूर्यप्रकाश आहे. जीवाश्म इंधन हरित ऊर्जेचा स्रोत नाहीत. जीवाश्म इंधन हरित ऊर्जेचा स्रोत नाहीत. सर्वात विपुल आणि पुनर्नवीकरणीय ऊर्जा कोणती? सर्वात विपुल आहे आणि पुनर्नवीकरण ऊर्जा जी आहे की सौर ऊर्जा आहे. सर्वात विपुल आणि पुनर्नवीकरण ऊर्जा सौर ऊर्जा. सौर घट हे डॅश सारख्या पदार्थापासून बनलेले असते. आता जो काय सौर घट आहे तो सिलिकॉन पासून बनलेला असतो. सौर घट कशापासून बनला आहे? सिलिकॉन सारख्या पदार्थापासून बनलेला आहे. कोळशाच्या ज्वलनाने श्वसन संस्थेचे गंभीर विकार उद्भवू शकतात. आता कोळशाच्या ज्वलनाने श्वसन संस्थेचे गंभीर विकार उद्भवू शकतात. सौर कुकरमध्ये सौर ऊर्जा मिळवण्यासाठी डॅशचा वापर करतात. आरसे. सौर कुकरमध्ये सौर ऊर्जा मिळवायचा असेल तर आरशाचा वापर करा. औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये डॅश हे इंधन वापरतात. तर कोळसा. औष्णिक विद्युत निर्मिती करायची असेल कोळसा हे इंधन वापरतात. आंध्र प्रदेशातील डॅश असे नैसर्गिक वायू आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे. ते कोठे आहे? तर समरलाकोटा. समरलाकोटा. आंध्र प्रदेशातील समरलाकोटा येथे नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे. अणु ऊर्जा निर्मिती केंद्रात अपघात घडल्यास त्यातून बाहेर पडणाऱ्या डॅश प्रचंड जीवितहानी होऊ शकते. आण्विक स्फोटनामुळे. अणु ऊर्जा निर्मिती केंद्रात अपघात घडल्यास त्यातून बाहेर पडणाऱ्या आण्विक स्फोटनामुळे प्रचंड जीवितहानी होऊ शकते. डॅश हा शीत रक्ताचा प्राणी आहे. तर शीत रक्ताचा प्राणी आहे साप. वटवाघूळ, ससा, हत्तीने तर शीत रक्ताचा प्राणी साप. कॅल्शियम कार्बोनेटचे काटे डॅश या प्राण्यांच्या शरीरावर असतात. तर ते आहेत काय? तारा मासा. कॅल्शियम कार्बोनेटचे काटे तारा मासा या प्राण्यांच्या शरीरावर असतात. मानव हा प्राणी डॅश वर्गात आहे? सस्तन. मानव हा प्राणी कोण्या वर्गात आहे? सस्तन. जे प्राणी अर्धांतरीशी संलग्न असतात आणि प्रचलन करीत नाहीत त्यांना डॅश प्राणी म्हणतात? स्थानबद्ध प्राणी. जे प्राणी अर्धांतरीशी संलग्न असतात आणि प्रचलन करत नाहीत त्यांना स्थानबद्ध प्राणी म्हणा. डॅश हा प्राण्यांमधील दुसरा सर्वात मोठा असा संघ आहे. दुसरा
सर्वात मोठा संघ कोणता आहे? मृदुकाय. मृदुकाय हा प्राण्यामधील दुसरा सर्वात मोठा संघ आहे. मृदुकाय. शरीर आणि आतील अवयव या दरम्यान असलेल्या पोकळीला डॅश असे म्हणतात. शरीर आणि आतील अवयव या दरम्यान असलेल्या पोकळीला देहगुहा म्हणतात. देहगुहा. कोणते समान वैशिष्ट्ये असल्यामुळे माशी आणि झुरळ यांना एका संघात किंवा एकाच वर्गात बसवले? युग्मित संधी उपांगे. माशी आणि झुरळ यांना एकाच वर्गात बसवले कारण युग्मित संधी उपांगे. युग्मित संधी उपांगे. माशी झुरळ एकाच संघात. चपट्या कर्मीमध्ये डॅश स्तर संघटन असते. चपट्या कर्मीमध्ये उत्ती अवयव स्तर संघटन असते. चपट्या कर्मीमध्ये उत्ती अवयव स्तर संघटन असते. रंध्रीय संघातील बहुतेक सर्व प्राण्यांचे शरीर डॅश असते. असममिती. रंध्रीय संघातील बहुतेक सर्व प्राण्यांचे शरीर असममिती असते. रंध्रीय संघातील बहुतेक सर्व प्राण्यांचे शरीर असममिती असते. पुढीलपैकी कोणता निडारिया संघातील प्राणी नाही? निडारिया संघातील प्राणी नाही तारा मासा. तारा मासा हा निडारिया संघातील प्राणी. पण निडारिया संघातील प्राणी जलव्याल, समुद्रफूल, फायसेलिया. निडारिया संघातील प्राणी जलव्याल, समुद्रफूल, फायसेलिया. सफरचंदाच्या रसाचे क्वथन करून डॅश हे पेय मिळवतात. शिडार. सफरचंदाच्या रसाचे क्वथन करायचं आणि शिडार हे पेय मिळवायचं. शिडार. सफरचंदाच्या रसाला क्वथन केल्यावर शिडार. कॅल्शियम व लोहाची कमतरता भरून काढणारे क्षार डॅश आम्लापासून बनतात. ग्लुकॅनिक. कॅल्शियम व लोहाची कमतरता भरून काढणारे क्षार ग्लुकॅनिक आम्लापासून बनतात. कॅल्शियम व लोहाची कमतरता भरून काढणारे क्षार ग्लुकॅनिक आम्लापासून बनतात. डॅश हे भविष्यातील इंधन मानले जाते. भविष्यातील इंधन कोणते आहे ते? ब्युटेन. हायड्रोजन वायू. भविष्यातील हायड्रोजन वायू हे भविष्यातील इंधन मानले जाते. हायड्रोजन वायू भविष्यातील इंधन. रासायनिकदृष्ट्या व्हिनेगार म्हणजे 4% डॅश होय. रासायनिकदृष्ट्या व्हिनेगार म्हणजे 4% ॲसिडिक आम्ल. रासायनिकदृष्ट्या व्हिनेगार म्हणजे 4% ॲसिडिक आम्ल. डॅश हे सूक्ष्मजीव युरेनियम क्षारांचे अविद्राव्य क्षारात रूपांतरण करते. जिओबॅक्टर. जिओबॅक्टर हे सूक्ष्मजीव युरेनियम क्षाराचे अविद्राव्य क्षारात रूपांतर करते. जिओबॅक्टर हे सूक्ष्मजीव युरेनियम क्षाराचे अविद्राव्य क्षारात रूपांतर करते. किण्वन प्रक्रियेत मिळणारे उत्पादन डॅश हे जैविक कीटकनाशक आहे. किण्वन प्रक्रियेत मिळणारे उत्पादन हे काय? स्पायनोसॉड हे जैविक कीटकनाशक आहे. किण्वन प्रक्रियेत मिळणारे उत्पादन हे स्पायनोसॉड हे जैविक कीटकनाशक आहे. स्पायनोसॉड. तेलाचे तवंग नष्ट करायला जे जीवाणूसमूह वापरले जातात त्यांना डॅश बॅक्टेरिया म्हणतात. तर ते काय? हायड्रोकार्बोनोक्लॅरिस्ट म्हणतात. तेलाचे तवंग नष्ट करायला जे जीवाणूसमूह वापरले जातात त्यांना हायड्रोकार्बोनोक्लॅरिस्ट बॅक्टेरिया असे म्हणतात. हायड्रोकार्बोनोक्लॅरिस्ट बॅक्टेरिया तेलाचे
तवण नष्ट करायला वापरला ज्वालाचा. पिठातील कर्बोदकाचे किण्वन होऊन शर्करेचे रूपांतर कार्बन डायऑक्साईड आणि डॅशमध्ये होते. इथेनॉल. पिठातील कर्बोदकाचे किण्वन होऊन शर्करेचे रूपांतर कार्बन डायऑक्साईड आणि इथेनॉलमध्ये होते. पिठातील कर्बोदकाचे किण्वन होऊन शर्करेचे रूपांतर कार्बन डायऑक्साईड आणि इथेनॉलमध्ये होते. आस्परजिलस ओरायझी या कवकाच्या साहाय्याने किण्वन करून डॅश बनतात. सोया सॉस. आस्परजिलस ओरायझी या कवकाच्या साहाय्याने किण्वन करून सोया सॉस बनतात. आस्परजिलस ओरायझी या कवकाच्या साहाय्याने किण्वन करून सोया सॉस बनवतात. डॅश हे गोडी देण्यासाठी वापरले जाते. झायलिटॉल. झायलिटॉल हे गोडी देण्यासाठी वापरले जाते. झायलिटॉल हे गोडी देण्यासाठी वापरले जाते. झायलिटॉल. इन्सुलिन तयार होण्याच्या क्षमतेतील संबंधित विकार म्हणजे डॅश होय. मधुमेह. इन्सुलिन तयार होण्याच्या क्षमतेशी संबंधित विकार आहे मधुमेह. डॅश या जनुकीय उत्पन्न पिकामध्ये बोंडअळी नष्ट करण्याची गुणधर्म असते. बीटी कापूस. बीटी कापूस या जनुकीय उत्पन्न पिकामध्ये बोंडअळी नष्ट करण्याची गुणधर्माची असते. बीटी कापूस. बीटी कापूस. मरणोत्तर हृदय या मानवी अवयवाचे दान करता येते. त्वचा, फुफ्फुस, हाडे दिलेले हृदय. चौदाव्या दिवसापासून पेशीच्या गर्भधारणेनंतर 14व्या दिवसापासून पेशीच्या डॅश सुरुवात होते. तर काय कशाला सुरुवात होते ते विशेषीकरणाला. 14व्या दिवसापासून पेशीच्या विशेषीकरणाला सुरुवात होते. डॅश ही जैवतंत्रज्ञानातील कोलिंगनंतरची क्रांतिकारी घटना आहे. कोलिंगनंतरची क्रांतिकारी घटना आहे. ठीक आहे. मूलपेशी. मूलपेशी संवर्धन ही जैवतंत्रज्ञानातील कोलिंगनंतरची क्रांतिकारी घटना आहे. मूलपेशी ही जैवतंत्रज्ञानातील कोलिंगनंतरची क्रांतिकारी घटना आहे. कृत्रिम रोपण व गर्भरोपण या दोन पद्धतीचा वापर प्रामुख्याने पशुसंवर्धनासाठी केला जातो. भारत सरकारने NKM-16 या कार्यक्रमाद्वारे डॅश उत्पादन वाढीकरिता प्रोत्साहन दिले आहे. मत्स्य व्यवसाय. भारत सरकारने NKM-16 या कार्यक्रमाद्वारे मत्स्य व्यवसाय उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन दिले आहे. NKM-16 मत्स्य व्यवसाय उत्पादन वाढी 16. बोंडअळीने कापसाची पाने खाल्ली तर ते विष तिच्या शरीरातील डॅशला उद्ध्वस्त करते. आता बोंडअळीने पाने खाल्ले तर तिने काय करते, ती अन्ननलिका उद्ध्वस्त करते. बोंडअळीने कापसाची पाने खाल्ली तर ते विष तिचे अन्ननलिका उद्ध्वस्त करून टाकते. गोल्डन राईस 2 मध्ये साध्या तांदळापेक्षा 23 पट अधिक बीटा कॅरोटीन सापडते. डॅश पट अधिक बीटा कॅरोटीन आपल्याला काय अधिक डॅश सापडतं बीटा कॅरोटीन. गोल्डन राईस 2 मध्ये साध्या तांदळापेक्षा 23 पट अधिक बीटा कॅरोटीन सापडतं. जैविक खताचा वापर केल्यास डॅश विरघळण्याची क्षमता अधिक असते. फॉस्फेट. जैविक खताचा वापर अधिक केला तर फॉस्फेट विरघळण्याची क्षमता अधिक असते. फॉस्फेट. विद्यार्थ्यांना अध्ययनात एकाग्रता वाढवण्यासाठी डॅशचा खूप उपयोग होतो.
ध्यानधारणा. संगणक व इंटरनेट यांच्या सतत संपर्कात राहणारा व्यक्ती डॅश होतो, एकलकोंडा. तंत्रज्ञानाच्या युगात आपली डॅश काहीशी बदलली आहे. तंत्रज्ञानाच्या युगाची आपली जीवनशैली बदलली आहे. पोलीस यंत्रणेत डॅश हा नव्याने सुरू करावा लागला आहे, सायबर गुन्हे कक्ष. किशोरवयीन मुला-मुलींमध्ये डॅशचा प्रभाव असतो, समवयस्करांचा. मद्य सेवनाने मुख्यतः चेतासंस्थेला धोका पोचतो. तात्पुरती नशा देणारे अंमली पदार्थ डॅश असतात, वनस्पतीजन्य. तात्पुरती नशा देणारे अंमली पदार्थ असतात, वनस्पतीजन्य. डॅश या रसायनापासून मद्य निर्मिती होते, अल्कोहोलपासून मद्य निर्मिती होते. डॅश ही संस्था मुंबईतील अनेक शाळांमध्ये सक्षमता वाढवण्यासाठी कार्यक्रम राबवते. सलाम मुंबई फाउंडेशन. सलाम मुंबई फाउंडेशन ही संस्था मुंबईतील अनेक शाळांमध्ये सक्षमता वाढवण्यासाठी कार्यक्रम राबवते. आपण आपल्या समस्या डॅशना सांगून त्यावर उपाय करू शकतो. समुपदेशकांना. आपण आपल्या समस्या समुपदेशकांना सांगून त्यावर उपाय करू शकतो. ज्वालामुखी ही डॅश प्रकारची आपत्ती भूगर्भीय आपत्ती आहे. घरातील गॅस सिलेंडरचे पेट घेतल्यास काय करावे? ओल्या चादराने सिलेंडरवर झाकून टाकावे. आपत्काग्रस्तांना आवश्यक डॅश पुरवल्यास आपत्तीचा परिणाम कमी करता येतो. काय पुरवल्यावर होतं ते? जीवनावश्यक वस्तू. डॅश हे आपत्ती ओढावल्याच्या परिस्थितीमध्ये तत्परतेची तत्काळ आणि कमीत कमी वेळेत तयारी स्थिती मोजण्याचे एक साधन आहे. मॉक ड्रिल. मॉक ड्रिल हे आपत्ती ओढवल्याच्या परिस्थितीमध्ये तात्पुरत्याची तात्काळ आणि कमीत कमी वेळेत तयारीची स्थिती मोजण्याचे मापक आहे. मॉक ड्रिल. 2014 साली माळिंग तालुका, आंबेगाव जिल्हा, पुणे येथे मोठी भूस्खलन होऊन दरड कोसळली होती. माळिंग घटना 2014 साली, आंबेगाव तालुका, जिल्हा पुणे. घड्यावर पडलेल्या मानवाची किंवा प्राण्यांची प्रेते कुजून वातावरणात दुर्गंधीयुक्त व प्रदूषित होते. याच उघड्यावर पडलेल्यावर याचा परिणाम काय होतो? सातव्याचं उत्तर आहे पर्यावरणीय. उघड्यावर पडलेल्या मानवाची किंवा प्राण्यांची प्रेते कुजून वातावरणात दुर्गंधीयुक्त व प्रदूषण होते, याला पर्यावरणीय परिणाम होतात आहे. आपत्तीहीन आणि प्राणहीन यासारख्या घटकांचा समाजावर डॅश परिणाम होतो. दीर्घकालीन. आपत्तीहीन आणि प्राणहीन वित्त आणि प्राणहानी याचा घटकावर दीर्घकालीन परिणाम होतो. एखाद्या आपत्ती स्थितीत नेतृत्व प्रभाव नसले तर तेथील नैसर्गिक डॅश होते. नव्याचा उत्तर दिशाहीन. एखाद्या आपत्ती स्थानिक नेतृत्व प्रभावी नसले तर तेथील नागरिक दिशाहीन बनतात. वित्तहानी आणि प्राणहानी यासारख्या घटकांचा समाजावर दीर्घकालीन परिणाम होतो. साथीचे रोग पसरणे ही डॅश आपत्ती आहे. जैविक आपत्ती. साथीचे रोग पसरणे ही जैविक आपत्ती आहे.